दोस्त हो, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संकटामध्ये आहे. जनमत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे. अनेक प्रस्थापित नेत्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढे काही पर्याय आहेत, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही जर त्यांच्यावर प्रेम करत असाल तर पूर्ण व्हिडिओ पहा. दोस्त हो, ज्यावेळेस आमदार फुटले तो भाग सध्या विसरा, परंतु सध्या जे 6 खासदार सोडून गेलेले आहेत आणि त्यानंतर संजय राऊत यांनी जे वापरलेले शब्द आहेत की यांना तोडा वगैरे वगैरे, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं होणार नाही. याचं कारण म्हणजे हा जो राडा करणारे जे कार्यकर्ते असतात खालच्या लेवलचे, मग ते तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, जिल्हा उपप्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, हे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. प्रत्येकालाच कोणाला तरी काम हवं आहे, कोणाला तरी काहीतरी पैसा हवा आहे आणि कोणतं तरी पद हवं आहे. प्रत्येकाला सत्तेसोबत जाण्याची घाई झालेली आहे आणि प्रत्येकाला तिकडं उडी मारायची आहे. जिकडं गुळ, लक्षात घ्या, जिकडं गुळ तिकडं मुंगळे अशी अवस्था आहे. त्यामुळे तोडा करणारं, राडा करणारे कोणतेही कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिल्लक राहिलेले नाहीत. मग अशामध्ये मुंबईतील खासदार दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गेल्यानंतर तिथं अगदी ठरवून गेले नव्हते, तरी सुद्धा गेल्यानंतर एखादी सभा व्हावी इतकी गर्दी गोळा होते. म्हणजे सर्वसामान्य जो मतदार असतो, कार्यकर्ते किती असतात हो, एक तालुका प्रमुख असतो, त्याच्या अंडर खाली 10-5 कार्यकर्ते असतात, झालं यांची ताकद एवढीच असते. परंतु खरा निवडून देणारा, तुम्हाला विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये पाठवणारा वर्ग हा सर्वसामान्य मतदार असतो. त्याला ना कोणतं रस्त्याचं काम हवं असतं, ना नालीचं काम हवं असतं, ना त्याला एखाद्या पक्षामध्ये जाऊन पैसा कमवायचा असतो. तो त्याचा उद्योगधंदा करत असतो, तो त्याची नोकरी करत असतो. म्हणजे पोटापाण्यासाठी तो राजकारणावर अवलंबून नसतो. फक्त त्याला असं वाटत असतं की राज्याला एक चांगला मुख्यमंत्री असला पाहिजे, जो कायदा आणि सुव्यवस्था राखेल, सर्वांना समान न्याय देईल, आपल्याला अगदी लेकराप्रमाणे समजेल. आणि मग ही भूमिका या सर्वसामान्य मतदारांनी कोरोना काळामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांचं कार्य पाहिलेलं आहे. आणि मग सर्वसामान्य मतदार ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सभा नसताना सुद्धा एवढ्या प्रचंड संख्येने तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार हे माहीत झाल्यानंतर गोळा झाला. आणि हेच सगळ्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या ज्या मतदारसंघात जातील, मग ते धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, बीड असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, अकोला असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा, जिथं अगदी एखाद्या जिल्ह्यामध्ये जिथं उद्धव ठाकरे यांची कार्यकारिणी नाही अशा जिल्ह्यामध्ये जरी गेले तरी सुद्धा तिथं असे लाखोनी कार्यकर्ते, लाखोनी युवक गोळा होणार. आणि हीच उद्धव ठाकरे यांची ताकद आहे. परंतु काय असतं, केवळ ताकद असून उपयोग नसतो, तर ती ताकद दाखवावी लागत असते. विरोधी पक्षांना ती वेळोवेळी दाखवावी लागत असते. आणि जो सर्वसामान्य वर्ग आहे तो हतबल झालेला आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे की आता आम्हाला कोणी नाही, कारण सगळेच सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत. सगळेच सत्तेमध्ये जाऊन बसल्यामुळे विरोधी पक्षामध्ये कोणीही शिल्लक नाही आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज हा विरोधी पक्ष असतो. सत्ताधाऱ्यांनी जर अन्याय केला, सत्ताधाऱ्यांनी जर लोकांवर अन्याय अत्याचार केला, तर मग त्यांना दाद मागण्याचं एक माध्यम लोकशाहीमध्ये असतं, तो म्हणजे विरोधी पक्ष. आणि शिवसेनेचा उदय हा सत्तेसाठी कदापिही झाला नव्हता. शिवसेनेचा उदयच हा मुळात मराठी माणसासाठी झाला होता. शिवसेनेचा उदय येथील बघा, आणि शिवसेनेचं सगळ्यात मोठं खास वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेमध्ये जातीपातीला कसलाही थारा नाही. आणि त्यामुळे प्रत्येक घटकाला, महाराष्ट्रातील कोणतीही जात असो, प्रत्येक घटकाला आपलीशी वाटते, ती म्हणजे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपले वाटतात. आणि खरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यांनीच हा पायंडा घालून दिला होता आणि ते स्वतः जातीला वगैरे मानत नव्हते. आणि तेच कार्य पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चालू ठेवलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता जर काय असतं, कालात तस्मय नमहा,
काळ हा प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत असतो. आणि आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यावर ही जी वेळ आलेली आहे त्याचं सगळ्यात एक नंबरचं कारण सांगितलं जातं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घर सोडायला तयार नाहीत. आणि हा आरोप आपण जरी त्यांचे समर्थक असलो तरी सुद्धा हा आरोप काही खोटा नाही. सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा हीच भावना आहे की उद्धव ठाकरे यांनी मैदानामध्ये यावं. त्यांच्याकडे सगळं आहे, त्यांना कुठं काही एसटीने वगैरे फिरायचं नाही. त्यांनी जर कंटिन्यू जर बाहेर राहिले तर बघा, आठवड्यातून एक दौरा मराठवाडा, दुसऱ्या आठवड्यात लगेच विदर्भ, तिसऱ्या आठवड्यात लगेच पश्चिम महाराष्ट्र, लगेच खानदेश, पुन्हा मुंबई, पुन्हा 1-2 दिवस आराम केला, पुन्हा मराठवाडा, महिन्यातून एकदा प्रत्येक असा जर महाराष्ट्र जर पिंजून काढला, लोकांच्या समस्या जर हाती घेतल्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं जर आंदोलन हाती घेतलं, म्हणजे 3 गोष्टी उद्धव ठाकरे यांनी करणं गरजेचं आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे न थांबता न थकता महाराष्ट्र पिंजून काढणे. प्रत्येक महिन्याला सतत एकही दिवस लोकांना खाली न ठेवता सतत प्रोग्राम देणे हे महत्त्वाचं आहे. या महिन्यामध्ये महाराष्ट्रात आले, पुन्हा 2-3 महिने गायब असं होता कामा नये. प्रत्येक महिन्यामध्ये दौरा हा निघालाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या शेतकरी कर्जमाफीसाठी एक एवढं मोठं आंदोलन उभा करा आणि जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी भेटलीच पाहिजे. 2019ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सरसकट कर्जमाफी दिली होती, उद्धव ठाकरे यांच्या अगोदरच काही अटी आणि निकष लावून मोजक्या शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिली होती. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी आत्ताच झालेली कर्जमाफी असताना त्या शेतकऱ्यांना सुद्धा परत कर्जमाफी दिली. म्हणजे कसल्याही अटी लावल्या नाहीत, निकष लावले नाहीत. आणि आज 2019 ते 26 7 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी गेलेला आहे. एवढा मोठा कालावधी गेलेला असताना आज सरसकट कर्जमाफी भेटणं अपेक्षित आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंकुश ठेवायला कोणीही तयार नाही आणि आंदोलनकर्ते कमी पडत आहेत. खरं तर आता रोहित पवार यांनी जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन त्यांनी थांबवायला नको होतं. ठीक आहे, त्यांच्या घरातलं लग्न होतं आणि उपोषण माणूस किती दिवस करणार, परंतु त्यांनी ते उपोषण लक्षात घ्या, त्यांनी ते उपोषण थांबवून आंदोलन तिथं चालू ठेवायला हवं होतं किंवा किमान सलाईन घेऊन ते आंदोलन चालू ठेवायला हवं होतं किंवा एक टाइम जेवण, सलाईन किंवा अशा पद्धतीने साखळी उपोषण म्हणा. परंतु जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत तिथून उठायला नको होतं. किमान आतापर्यंत, आजच्या तारखेपर्यंत सरकारला घोषणा ही करावीच लागली असती. परंतु तेथे चूक सरकारची तर 90% आहे, परंतु 10% चूक रोहित पवार यांची सुद्धा झाली. आणि त्यामध्ये नुकसान ना सरकारचं झालं ना रोहित पवार यांचं झालं, नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं. आणि हा मुद्दा घेऊन जर मैदानामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे जर उतरले तर 100% सरकारला कर्जमाफी ही करावीच लागेल. आणि हे झाले 2 मुद्दे. आणि तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना भय राहिलेलं नाही. एवढे मोठे व्हिडिओज तुम्ही बघता बाहेर येत आहेत आणि म्हणजे कायद्याचा कसलाही धाक राहिलेला नाही. आणि दुसरीकडे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यावर मात्र कायद्याचा प्रचंड धाक आहे. म्हणजे आताच एका पोलिसाने एका शिक्षकाचा खून केला आणि त्याला लगेच 12 तासामध्ये जामीन भेटतो. मग न्याय कसा होणार? म्हणजे पोलिसच गुन्हेगार झालेले आहेत, पोलिसच या अपराधामध्ये सामील झालेले आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पद आहे, ज्याच्याकडे राजकीय पार्श्वभूमी आहे, ज्याच्याकडे राजकीय नेत्यासोबत लागे संबंध आहेत, तो लगेच बाहेर येत आहे. आणि सर्वसामान्य जनता न्यायासाठी धडपडत आहे. न्याय हा सर्वांना समान असला पाहिजे. गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा असो, अल्पसंख्याक असो, कोणीही असो, न्याय सर्वांना समान असला पाहिजे. ही भूमिका घेऊन हा मुद्दा तातडीने हाताशी घेणं गरजेचं आहे. आणि या 3ही मुद्द्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काही पैसे खर्चावे लागणार नाहीत किंवा लोकांना काही पैसे वाटायचे नाहीत. तर फक्त सरकारकडून हे करून घ्यायचं आहे. आणि याचं क्रेडिट, फार मोठं क्रेडिट त्यांना एवढं भेटेल की 2029ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे
जवळपास 100 ते 150च्या दरम्यान आमदार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झालेले दिसतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत जाऊ द्या. आपलं मत नक्की कळवा. जय महाराष्ट्र.